माहिती मिळते, की आधी म्हणजे नंद घराण्याच्या काळात जेव्हा मगधवर नंदांची सत्ता होती, तेव्हा इथं एक राजा होता ज्याचं नाव होतं महापद्मानंद. ठीक आहे ना? तर महापद्मानंद नावाचा राजा या काळामध्ये राज्य करत होता. या प्रकारची माहिती आपल्याला मिळते. आता महापद्मानंदाने काय केलं, कलिंगवर हल्ला केला होता आणि कलिंगवर हल्ला करून ऋषभदेव जे आहे, हे जैनांचे पहिले तीर्थंकर मानले जातात. तर त्या ऋषभदेवाची मूर्ती जी कलिंगमध्ये होती ती त्यांनी या ठिकाणी चोरली आणि ती मगधमध्ये आणून स्थापित केली. आता ही माहिती आपल्याला हत्तीगुंफा अभिलेखातून मिळते. आणि त्याच नंतर मग जेव्हा खारवेल हा शासक बनला चेदी घराण्याचा, तेव्हा या खारवेलनं मगधवर हल्ला केला आणि मगधमध्ये ती स्थापित केलेली ऋषभदेवाची मूर्ती ही पुन्हा कलिंगमध्ये आणण्याचं काम हे या ठिकाणी खारवेलनं केलं. या प्रकारची माहिती इथे या ठिकाणी मिळते. याचाच अर्थ हातीगुंफा अभिलेखातून माहिती अशी मिळते, की चेदी घराणं हे जैन धर्मीय होता. चेदी